MMRDAच्या प्रस्तावित कर्नाळा साई चिंदेत नवनगर अर्थात तिसऱ्या मुंबई प्रकल्पाविरोधात शनिवारी चिरनेर येथील जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक येथे भव्य जाहीर सभा पार पडली। उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावातील शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 1 इंचही जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय। यावेळी माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन करत तिसऱ्या मुंबई विरोधातील लढा हा अस्तित्वाचा प्रश्न असल्याचं सांगितले। विकासाच्या नावाखाली सुपीक शेती, गावे आणि स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात आणणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसल्याची भूमिका नवनगर विरोधी समितीने मांडली। सभेत उपस्थितांनी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। माझ्या गुरुने लिहिलेला निकाल आहे। कृष्णा अय्यर आणि सावंतांनी मोदी शहा खुनी आहेत, त्यांच्यावर खुनाचा खटला भरावा आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत संविधानिक पदावर बसवता कामा नये असं दिलेलं होतं आणि ते आज खरं ठरते, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी नवराष्ट्र सोबत बोलताना दिली आहे। पण मला माझे तुम्ही सगळे व्हिडिओ बघत असाल, माझ्या आतापर्यंत लाईव्ह बघत असाल तर मी असंच लाईव्ह जगलेलं आहे। मी 76 पासून या व्यवस्थेला विरोध करतो। 1976 साली जेव्हा मी 34-35 वर्षाचा होतो तेव्हा मी या व्यवस्थेला विरोध करतोय। तो आज तो माझा या 2014 नंतर तर माझं सगळं खरं ठरलेलं आहे। हे तुम्हाला कुचल के मारेंगे हे लोक असं मी 76 पण सांगत होतो, ते आता खरं ठरलेलं आहे। किंवा मोदी शहा खुनी आहेत, ते देशाचं कल्याण करायला आलेले नाहीत। ते माझ्या गुरुंनी दिलेला निकाल आहे कृष्णा अय्यर आणि सावंतांनी की मोदी शहा खुनी आहेत, त्यांच्यावर खुनाचा खटला भरला पाहिजे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत संविधानिक पदावर बसवता कामा नये असं दिलेलं होतं। ते आज खरं ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही केलेली बाकी तर सगळी खरी आहेत आणि त्याच्यात आमचा कोणाबद्दल द्वेष नाही, जातीबद्दल नाही, धर्माबद्दल नाही, जे वास्तव आहे ते तुम्हाला। सर 80,000 जमिनी या बाधित होणार आहे। पूर्वीचे आंदोलन आणि आजच्या आंदोलन बघितलं तर संख्या फार कमी दिसते आंदोलनाला। आजच्या तरुणांना काय संदेश द्याल? नाही, पूर्वी पण या भागात आंदोलन उभे राहिलेली नाहीत, तुमचा गैरसमज काढून टाका। आम्ही SEZ घालवला, तो कोर्टामुळे घालवला, कोर्टात लढलो म्हणून SEZ गेलेलं आहे, आंदोलन SEZ गेलेलं नाही। इथे आंदोलन उभी राहत नाहीत कारण इथले नेते सगळे काय आहे तुम्ही सगळे जाणता, मी बोलायची गरज नाही।